राम हरे 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 कृष्ण 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 पुंडलिकावरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांतिबम्म एकनाथ महाराज की भक्त जय, शिरोमणी नामदेव महाराज की आदिशक्ती जय, मुक्ताई माते की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु हरिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज या ठिकाणी आपल्या मालिकेतील सिद्ध पुरुष नाना महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नाना महाराज यांची पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व इथे जमले आहोत. आणि या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व साधक मंडळी इथे जमलेलो आहोत. आणि मला मध पामराला सेवा करण्याची पहिली संधी मिळालेली आहे. मी सगळ्यांचा ऋणी आहे, सर्व साधकांचा, गुरुजनांचा. बघा ज्ञानोबा काय सांगतात, खोलिया पार नेनिजे भक्ती न बुडीजे रोकडाच लाहीजे न मरता मोक्ष संतांचे ने अंग लगे पापाचे जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे. आज पुण्य स्मरण सच्चिदानंद सद्गुरु नाना महाराज यांचे पुण्यस्मरण. पुण्यस्मरण म्हणजे काय, तर आपल्याला स्मरण केल्या की आपल्याकडे पुण्याचा साठा होतो. बाबांचं स्मरण केल्या केल्या आपल्या अंतकरणामध्ये पुण्याचा साठा होतो. त्याला म्हणतात पुण्यस्मरण. म्हणजे आपण किती भाग्यवंत आहोत बघा. कारण आपण भाग्यवंत आहोत सगळे. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि हे कीर्तन आपल्याला कोणी लावून दिले, तर आपले श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरु, श्रीपाद बाबा सच्चिदानंद सद्गुरु, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांनी आपल्याला हे कीर्तन लावून दिलं. जर आपल्याला हे कीर्तन लावून दिलं नसतं तर आपण आज कुठे असतो. महाराज म्हणतात आपल्यावर टाकली उगवली असते. खरी वार्ता आहे ही, खरी वार्ता आहे बरं का. कारण विषय कोणाला सोडत नाही. आणि जेव्हा सद्गुरू येतात आपल्या जीवनामध्ये तेव्हा का ते काय करतात, तर विषयच आपल्याकडनं जे विषय आपल्याकडनं जे जी इंद्रिय आपली बाहेर पडली जातात विषय विषय बघण्यासाठी, ती इंद्रिय एका आत्मस्वरूपाकडे एका आत्मतत्वाकडे येतात. म्हणून आसनाची या गाडी का आम्ही जो मार्ग सांगितला निका तेनेच होईल तरी होय का निरोधया. बघा एकदा का तुमची इंद्रिय आतमध्ये आले आणि इंद्रिय भजन करायला लागली तर परमात्मा आपल्या आतमध्येच आहे, लांब जायची गरजच नाही. म्हणून संतांचे अंग लगे. बघा संतांच्या पदस्पर्शाने गंगा पवित्र होतात. गंगेचा विस्तार किती मोठा आहे, ती संपूर्ण गंगा पवित्र होते. मग आपला तर देह किती आहे, 6 फुटाचा आहे, मग आपण पवित्र होणार नाही का. संत आले आमच्याकडे बरं का, बाबा यायचे आमच्याकडे नाना बाबा, त्यावेळेला मला काही समजत नव्हतं, पण बरीचशी गर्दी असायची आणि आमच्याकडे 2-2 4-4 तास राहायचे. आमचे हरिभक्त पारायण गुरु गजानन महाराज, जयराम महाराज, आमच्याकडे गर्दी असायची. पण त्या गर्दीपासून मी दर्दी नव्हतो. पण ज्या वेळेला मला आत्मसाक्षात्कार झाला त्यावेळेला मी ह्या म्हणजे खरं आजमावलं. आजमावलं म्हणजे आम्हाला त्याची अनुभूती आली. आणि अनुभव आले तर या अंगा जगा देत असे. प्रत्येकाने अनुभव घ्या. हा जो संप्रदाय आहे हा परंपरेने आलेला संप्रदाय, हंस संप्रदाय. आणि ह्या संप्रदायामध्ये जो जो येईल त्या साधकाला प्रत्येक सिद्धाचा स्पर्श आहे. प्रत्येक सिद्धाचा स्पर्श आहे बरं का. एकाने दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवलं, दुसऱ्याने तिसऱ्याच्या ठेवलं, असा हा संप्रदाय वाढत 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 आज इथपर्यंत आलेले. एवढी रोप लावलेले दारे त्याचा वेळ गेला गगनावरी. बघा गगनावरी म्हणजे कुठे आहे, ब्रह्मरंध्रात जाऊन पोचला, मूलाधार चक्रामध्ये लावला
ब्रह्मरंध्रात जाऊन पोहोचला बघा. अशी नानांची किमया आहे. आणि असे आपले सच्चिदानंद सद्गुरू नाना महाराज हे आपल्या जीवनामध्ये आले आणि त्यांनी आपल्याला ह्या नामाचं जे रोपटं पेरलं हरिनामाचं, तेच रोपटं आपण सातत्याने चालू आपल्याकडे. ते अखंड वर्ग अखंड चिंतन विठोबाचं. आसने शयनी भोजने विसर नाही माझ्या नामे, तया नाम आत्मज्ञानी बोलूचे पार्थ. आत्मज्ञानी कोणाला म्हणतात? ज्याला नामाचं विस्मरणच होत नाही, त्याला नामस्मरण म्हणतात. नाही तर आपण 5 मिनिटं केलं, माळ जपली, बाजूला ठेवली 10 मिनिटांनी, याला नामस्मरण म्हणत नाही. हे फक्त काय आहे? ही आपल्या मनाची समजूत आहे की माझं नामस्मरण झालं. पण ही समजूत आपली काढायची असेल तर जा सद्गुरुशी शरण. म्हणून खोलिया पारणे निजे भक्ती न बुडीजे. काय सांगितलंय? त्या नदीमध्ये, ती नदी खोल किती हे आपल्याला माहित नाही. नदी खोल किती आपल्याला माहित नाही. आपण त्या नदीमध्ये गेलो तर कदाचित बुडू शकतो. आताच आम्ही गेलो तर बघा, हे आमचे माझे सत्शिष्य आहेत हे आतमध्ये गेले चंद्रभागेमध्ये, आणि आतमध्ये गेले त्यांना पोहता येत नाही, आम्ही त्यांना ओढून काढलं. पण भक्तिरूपी नदीमध्ये जेवढे जेवढे तुम्ही आतमध्ये जाणार, तेवढे तेवढे तुम्ही काय करणार? भगवंताच्या समीप जाणार. ही भक्तिरूपी नदी आहे ना, ही अखंड आधी अनादी काळापासून वाहत आलेली आहे आणि ते आपल्या हृदयामध्ये आलेली आहे. म्हणून हृदय असतो नारायण. काय? भगवंत कुठे आहे? आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे. आणि त्या हृदयामध्ये असलेल्या भगवंताचं भजन कसं करायचं हे जेव्हा शिकवणारे अंतर्देव, बरं का, अंतर्देव. अंतर्देव म्हणजे आतला देव. जोपर्यंत अंतर्देवाची ओळख होत नाही, तोपर्यंत बाहेरचे देव आपण कितीही पुजले त्याचा फायदा काही होणार नाही. म्हणून अंतर्निष्ठा असले, अंतरावर आपली निष्ठा असली पाहिजे. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. बघा, म्हणून काय की पाहे पा बुडबुडा जेवता जाई. आपल्याला बाबांनी काय शिकवलं? बुडबुडा जिकडे जातो तो तो पाण्यामध्येच आहे हो. आपण म्हणतो नाही का महाराज, बुडबुडा आलाय आणि हा एक दिवस फुटणार आहे. हा बुडबुडा त्या पाण्यावरती आलेला बुडबुडा आहे, तो कधीतरी फुटणारच आहे. तसा ह्या आत्मतत्वावरती हा आलेला एक बुडबुडा आहे. पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवता त्याची जळच आहे. तो विरे अथवा राहे तरी जळाची मध्ये. बघा, आपण जिवंत आहे काय आणि आपण गेलो काय तरी आपण आत्मतत्वावरतीच आहोत. पण त्या आत्मतत्वाची ओळख देणारे नाना महाराज सारखे आपले येतात आणि आपल्याला काय करतात? आपल्याला ती वाट दाखवतात. म्हणून वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती अगणित उपकार संतांचे ने अंग लगे, पापाचे जिनने गंगे. संतांच्या पदस्पर्शाने आपल्याकडे असलेली सगळी अनंत जन्माचं पाप आपल्या एका क्षणात जातो. एका क्षणात, बरं का, वेळ लागत नाही. जसं वाल्यकोलीला अनंत जन्माचं त्याचं पाप होतं, पण ज्याला नारद महर्षी भेटले आणि त्याने डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या सर्वच्या सर्व अनंत जन्माचं त्याचं पाप होतं ते एका क्षणात दूर झालं. म्हणून उफराटे नाम म्हणता वाचे. आपलं उफराटे नाम चाललं पाहिजे बरं का. हे असं नाम कोणी पण घेईल. उफराटे नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी आणि भविष्यवादला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. कधी लिहिलं त्याने चरित्र महाराज? म्हणून प्रवृत्ती चाले अधोगते, निवृत्ती धागे वृद्ध मुखे, आणि वृद्ध मुखे नाना सुखे. हे विवेक जाणती. ज्यांच्याकडे विवेक प्रकट झालेला आहे त्यांनाच हे ज्ञान कळणार आहे. प्रवृत्ती चाले अधोगती. जोपर्यंत आपण प्रवृत्तीवर आहोत तोपर्यंत आपल्याला अधोगती आहे. निवृत्ती धावे वृद्ध मुखे, म्हणजे वरच्या मार्गाला, म्हणजे मुळाधार ते ब्रह्मरंध्र हा जो मार्ग आहे, ह्या मार्गामध्ये जर आपली आपली ओढ लागली आपल्याला हरिनामाची, निवृत्ती धावे वृद्ध मुखे, आणि वृद्ध मुखे नाना सुखे. बघा, तिथं गेल्यावर सुख आहे हो. हे सुख काय असं आपल्याला हे संसारातलं सुख आहे, परमार्थातलं, याच्यातलं सुख आहे, कशातलं, प्रपंचातलं, हे तात्पुरतं सुख आहे. पण तिथे तिथे सुख कसं आहे? तर निरंतर आहे. ते निरंतर सुख आपल्याला मिळावं म्हणून ज्या संतांनी आपलं अखंड आयुष्य वेचलं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी, आपल्याला परोपकार केले त्याने आपल्यावर. आणि असे परोपकार करणारे आपले सच्चिदानंद सद्गुरू नाना महाराज आपल्या जीवनामध्ये आले. आमच्या घरी सातत्याने ते यायचे, पण त्यावेळेला आम्हाला त्यांची किंमत कळाली नाही. पण ज्या वेळेला
ज्यावेळेला आम्ही ह्या मार्गामध्ये आलो, माळ घातलं आणि अनुग्रहित झालो, त्यावेळेला आम्हाला संतांची किंमत काय आहे? आपण त्यांची अनगिनत किंमत आहे. आपण ती मोजू शकत नाही महाराज. का आपले श्वास जे आहेत ना श्वास, त्या श्वासावरतीच आपलं सगळं आहे. प्रत्येक श्वासावरती आपल्याला ते भजन करता यायला पाहिजे. आणि ही जी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, ही आम्हाला काहीच माहित नव्हती बरं का. मग ज्या वेळेला आम्ही त्या श्वासावरती प्रक्रिया करायला लागलो, त्यावेळेला मला सुखाचा सुखाचा साठा आमच्याकडं. मी एकदा असंच चाललो होतो बरं का, ते टाकी पठाराकडे चाललो होतो. तर तिथे आम्ही एका गाडीमध्ये बसलो महाराज. साधू आले तिथे साधू. त्या साधूंनी आम्हाला आम्ही त्या साधूंना गाडीत घेतलं. तर त्यांना आम्ही विचारलं की महाराज हे नाम काय असतो, त्यावेळेला विचारलं नामस्मरण काय असतं. तर त्याने मला काय सांगितलं, म्हणतो ही नदी चाललेली आहे ना, ही बघा ही नदी आहे की नाही, मग ही नदीचं पाणी फुकट चाललंय. ह्याला आपण अडवला, हिचा आपण धरण बांधला, तर तिचा तिचा उपयोग आपल्याला किती करता वर्षानुवर्ष चालेल. तसा आपण आपला नामाला साठवला तर आपला अनेक, बरं का, अनेक जन्मामध्ये आपल्याला त्याचा त्या नामाचा फायदा होणार आहे. म्हणून नामस्मरणे निरंतर तेची जाणावे पुण्य शरीर. पुण्य शरीर कोणाला म्हणतात? ज्याचं नामस्मरण निरंतर होते, तोच शरीर पुण्यवान आहे. नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासते. बघा, मोठे मोठे डोंगर असतील तरी पण नासून जातील. मग नाश करण्यासाठी एकच उपाय काय? की भगवंताचं नामस्मरण. नामस्मरणे निरंतर. बरं का, एक क्षण पण रिकामा अर्ध घडी राहू नको सांगितलंय. रिकामा अर्ध घडी, हा अर्ध घडी. अर्ध घडी म्हणजे एक पापणी मिटत तेवढं जरी आपल्याकडनं नामस्मरण राहिलं तर लगेच आपल्याकडे ते पिंडामध्ये विषय काय करतात? प्रवेश करतात ताबडतोब. आपल्याला कोणाचा तिरस्कारच येणार, एक वासनाच येणार. म्हणजे सगळं घालवण्यासाठी आपण आपण स्वतः परब्रह्म स्वरूपच आहोत. प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे. पण त्या ब्रह्मावरती आलेले आवरण घालवण्याचं जे एकमेव साधन आहे, आणि ते साधन आपल्याला सच्चिदानंद सद्गुरू नानाबाबा यांनी दिलं. त्यांचे अनंत उपकार ह्या देहावर, ह्या प्रत्येक देहावर आहे. तर झालेली सेवा मी आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत चिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरे राम हरे राम राम हरे हरे बघ हरे राम